आणि वारकरी भाषेत अजून सांगायचं म्हणलं की महाराज म्हणता काल्याचा दिवस हा प्रसादाचा आहे आणि पगाराचा आहे. तुम्ही म्हणता महाराज व्यासपीठावर उभं राहिला तरी पगाराकडे लक्ष आहे का? का देऊ नये? अरे बाबा, त्याची कृपा याच्यापेक्षा मोठा पगार कोणता असू शकतो? त्याची कृपा ही पगारच आहे. आणि त्याने नाही, तुकोबांचं एक प्रमाण आहे, आम्ही काय कुणाचे खातो तो देव आम्हास देतो. या जगतामध्ये कुणी कुणाचं हिरावून खात नाही आणि कुबुद्धीने खाल्लं तरी ते टिकत नाही. जेवढं देवाला द्यायचं असतं ना तेवढंच आपण घ्यावं आणि त्यांनी जसं ठेवलं त्याच्यातच खुश राहावं. याच्यावर एक प्रमाण आहे आपल्याकडे, ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून अनंत कालापासून अतिशय समाधानानं शांत चित्तानं हा अभ्यास आपण करत आहात. म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगावर काल्याच्या प्रसंगातलाच 4 चरणाचा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल या काल्याच्या प्रसादासाठी देवांची काल्याची आसे देव जळी झाले, माशाचं रूप घेतलं. आज देवतांची हजेरी आहे बरं का, रोजच आहे. कालच्याच प्रमाणात आपण पाहिलं तो सर्वाभूती आहे, सर्व घटी नांदे एक वासुदेव, सगळीकडे तो आहे, कणाकणात आहे. पण या प्रसादाची वाट तो सुद्धा पाहतोय, त्याला सुद्धा इच्छा आहे. मग ती इच्छा व्यक्त केली आणि ती प्रसाद पूर्ण पावन केली तुकोबारायांनी. आजचा अभंग असा आहे, कंठी धरीला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. तुम्ही ज्ञान तत्वानं पहा, कर्म तत्वानं पहा आणि उपासना तत्वानं पहा, हा अभंग सिद्धीला जाणार आहे. कंठामध्ये कृष्णमणी धरला, कारण कंठामध्ये धरण्यासारखं दुसरं काही नाही. हा कंठ एवढा नाजूक आहे, पण या कंठाचा सदुपयोग जर आपण परमात्मा चिंतनासाठी केला आणि या कंठामध्ये जर त्याचं नामस्मरण केलं तर तुकोबाराय म्हणतात अवघा जनी प्रकाश. जगतामध्ये तो व्यक्ती आणि त्याच्यामुळे जग प्रकाशमान होतं. तुकोबाराय प्रकाशमान आहे, तुकोबारायांमुळे आपण प्रकाशमान आहोत. आणि असे अधिकाराला प्राप्त झालेले तुकोबाराय म्हणतात काला वाटू एकमेका. आता तो परमानंदाचा अनुभव मी घेतलाय ना, मग तो खरा काला मी म्हणजे नाम तुकोबाराय आता जगाला वाटायला बसले आहेत. काला वाटू एकमेका. पण कुणाला वाटायचा? निक्या वैष्णवाला वाटायचा. असं कुणालाही वाटून चालत नाही. वैष्णव निका संभ्रम. महाराज मग एवढा परम पावन कालाय म्हणल्यावर, देवता येता म्हणल्यावर त्यांना काला मिळत असेल? नाही नाही. भगवान श्रीकृष्णाने जो काला केला, जो भक्त आणि भगवंताच्या मध्ये प्रेमरसाचा काला झाला, तो एवढा आनंदाचा होता की त्या आनंदाचे अधिकारी ब्रह्मादिक पद सुद्धा नाही. म्हणून त्यांना वाकुल्या दाखवून दाखवून काला खाल्ला. आम्ही या उत्तम लोकांमध्ये राहतोय, आम्ही तुम्हाला वाकुल्या करतो, तुमच्या नशिबात तुम्ही अधिकारी नाही. मग तुकोबाराय अधिकारी कोण आहे? तुकोबाराय म्हणतात या भूमंडळामध्ये आम्ही बळी बीर गाडे. विठ्ठल विठ्ठल मुक्तांनी काला करावा की बद्धांनी करावा? जो या जगातून मुक्त अवस्थेला प्राप्त झाला, येणंही स्व इच्छेने आहे आणि जाणंही स्व इच्छेने आहे. जे कुठल्याही प्रकारच्या बंधनात अडकू शकत नाही, त्यांना बंधन टाकलं तरी आणि ते बंधनात दिसले तरी. सर्व संत मांदियाळींचं जीवन जर आपण पाहिलं तर हे ब्रह्मतत्वाचं जीवन आहे. नवे नवे ते स्वतः ईश्वर स्वरूप झालेले आहेत. तुम्ही आधीच पुढे सरकून बसा बरं. इकडे सरका, सरका. फक्त बोलू नका, फक्त सरकायचं काम करायचं. सरका इकडे, पुढे पुढे सरका, सरका. विठ्ठल 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 देव पहावयासी गेलो आणि देवच होऊनी त्यांना पाहायला गेलो होतो. देव कसा आहे, देव कसा आहे, देव कसा आहे.
आतापर्यंत देवाला नीट निरीक्षणानं पाहिलं नव्हतं. नजरो से वे निहाल होते हे जो प्रभू की शरण में आते. पण आता जर देवाकडे पाहिलं तर त्याचं सुंदर गोजीर रूप पाहिलं आणि त्याच्यातच अडकून गेलो. कारण त्याच्या रूपाचा आकार एवढा सुंदर आहे. देखून या तुझ्या उभा कटी कर ठेवून या पांडुरंगा. हा दिसायला एवढा गोड आहे, एवढा सुंदर आहे. महाराज म्हणतात त्याला पाहिलं आणि जीव शिव तादात्म्य एक झालं. ही तुकोबरायांची अवस्था आहे. काल आपण तुकोबरायांचं बरचसं चरित्र पाहिलं. ही एक अवस्था आहे आणि ह्या एक अवस्थेला एक झाल्यानंतर पुन्हा जग बाधित करत नाही ना माया बाधित करते. हा काला सांगण्याचा अधिकार त्यांना आहे ज्यांना मायेनं बाधितच केलेलं नाहीये, जे मायेमध्ये गुंतलेले नाही आहे. आणि अखंड जीवन जर तुकोबरायांचं पाहिलं तर त्यांच्या उपासनेमध्ये काही गोष्टी महत्वाकांक्षीनं अशा स्पष्ट दिसून येतात. ना त्यांचं खाण्यापिण्याकडे लक्ष आहे, ना त्यांचं रहन सहनकडे लक्ष आहे. जया परमार्थाची चाड त्यांनी सांडावे लिगाड. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझी ही व्यवस्था कशामध्ये पण नाही आहे. त्यांच्या समोर ताट मांडलं तरी ते म्हणतात काय खातो आम्ही, काय खातो आम्ही कास या संगते. मेवणे मेवणे जेवायला बसले. प्रसंग आपल्याला माहिती आहे. एकच घास खाल्ला जिजाबाईंच्या भावाने, ताट सरकून दिलं. चवच नाही त्याच्यामध्ये. तुकोबरायांनी भोजनाला सुरुवात केली का ताटच साफ करून टाकलं. आईसाहेब म्हणल्या माझ्या भावाने एकच घास खाल्ला, नंतर चव घेऊन पालीन, मग जे कमरेला पदर खोचला कावं म्हणे. असं असतं का कुठं? काय चव बीव कळती की नाही? तुकोबराय म्हणतात काय खातो आम्ही कास या संगते. मला नाही माहित बाई हे कसं लागतं. असं आहे, जी आवड आहे ना ती आवडच आहे. तुकोबरायांना फक्त परमार्थाची आवड आहे, म्हणून याच्यामध्ये रस नाही. कशामध्ये गुंतणं हा विषय तुकोबरायांचा नाहीच आहे. म्हणून ते काल्याचा प्रसंग सांगण्याचे अधिकारी आहे. माझ्याकडे लक्ष द्या. त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे, कारण अधिकाराशिवाय इथे काहीच पचत नाही. ज्ञान कुणाला सांगावं याच्या पण काही गोष्टी आहेत. कीर्तनामध्ये आम्ही एवढं सांगतो, 2-2 तास 3-3 तास कधी कधी चालतं. कथा 4-4 तास चालते. आणि लोक उलट आमच्या समोर उठून उभा राहतात, कपडे झटकता निघून जातात. विचारावं त्यांना, अहो भाऊ का कपडे झटकता? ते म्हणते महाराज घरचं झालं थोडं, व्यायानं धाडलं गोड, हे तुमचं तुम्हालाच राहू दे, आमच्या घरीच भरपूर आहे. अहो आम्ही एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केलाय. तुमचा जन्म नसेल तेव्हापासून आमच्या घरात परमार्थ चालू. आमच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. या सगळ्या गोष्टी चालू आहे, पण तू अजून मोहात गुंतलाय. कारण तुला अजून ब्रह्म दिसलंच नाही. तुला अजून हे जग सत्यत्वानच भासतं, म्हणून तू त्याच्यातच अडकलेला आहे. काही काही माणसं रोज नशिबाला असे भेटता. कधी कधी मला हसू येतं की देवानं काय काय नमुने तयार केलेत. एवढं कळतं त्यांना, एवढं कळतं की असं वाटतं फक्त आपण बसून राहून त्यांचंच कीर्तन ऐकावं, त्यांचंच ऐकावं. एका बाबांना मला अर्धा तास विद्वत्तेचं ज्ञान दिलं. मी म्हणलं हुरहुर आवाज कुठून यायला लागला. म्हातारं मागं जाऊन कोंबड्याला हुसकीत होतं. म्हणजे एवढं सगळं झालं तरी मन तिथे अडकलेलंच आहे. तुकोबराय म्हणतात जे अडकले आहेत त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल जिज्ञास होऊन ज्ञान पिपासा वृत्तीनं जे ध्यास धरतात, मला हे ज्ञान झालं पाहिजे, मला ही भक्ती प्राप्त झाली पाहिजे, मला हे वैराग्य माझ्या जीवनात टिकलं पाहिजे. आणि ते सगळं करून मग एका विशिष्ट साधकाच्या अवस्थेला प्राप्त होऊन साध्य स्थितीला जिंकावं, हे तुकोबरायांचं जीवन होतं. म्हणून आज काल्याचा प्रसंग सांगत असताना त्यांचा अधिकार मोठा आहे. ते असं कुणालाही काहीही सांगू शकत नाहीत आणि सांगूही नाही. कीर्तनाच्या वेळेला सांगल्या जातं हे असं करा तसं करा. काही गोष्टी अशा आहेत ज्ञान कुणाला सांगावं. जास्त रोग्याला ज्ञान सांगू नये. ज्याच्या अंगाला रोग झाला ना त्याला ज्ञान सांगू नये. जास्त भोग्याला ज्ञान सांगू नये. ज्याचं विषयामध्ये सदैव मन रमलेलं आहे, जास्त विषयामध्ये मन रमलेलं आहे. कीर्तनात बसलं पण मन नुसतं फिरतं. मग ते 5-5 मिनिटाला मोबाईलच बघल, घड्याळच बघल, मागच वळून बघल. नाहीच मन आवरलं तर उठून एक चक्कर मारून का होईना पण येईनच.
मराठवाड्यात एक म्हण आहे, चित्त नाही थिरीन दुपट न उड्या मारी. ते मन काबूतच नाही, कारण तो भोगी आहे, तो विषयी आहे. कुठे ना कुठे त्या पंच विषयामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयाच्या आकर्षणानं त्याच्याकडून निषिद्ध कर्म होतं आणि मन तिथेच वारंवार वारंवार गुरफटल्या जातं. आता कीर्तन सुरू झालंय पण एक दृष्टांत आला माझ्या लक्षात म्हणून सांगतो. मेंढापाळ होता गावामध्ये. याचं उदाहरण मी नाही दिलं, याचं उदाहरण संतांनी दिलं. देखोनी पुराणिकाची दाढी रडे स्पुंद स्पुंद नाक ओढी असं प्रमाण आहे त्याला. मेंढापाळ होता मेंढा, आणि मेंढ्या पाळायच्या, आणि त्या मेंढ्यावर त्याचं एवढं प्रेम जडलं. प्रेम हा स्वाभाविक आहे, कुणावरही प्रेम होऊ शकतं, कुणावरही होऊ शकतं. काही काही लोक माणसाला खाऊ घालीनात पण कुत्र्याला बिस्किट टाकीत भारी भारी. कोणावरही जीव जडू शकतो. त्याला काय, कुत्र्याला बसायला फॉर्च्युनर. कोणी सांभाळत असलं तर मला काही तसं राग राग पाहू नका भाऊ माझ्याकडे. प्रेम कोणावरही होऊ शकतं. त्या मेंढ्यात एवढा जीव अडकला, एवढा अडकला, काय त्याला आजार झाला आणि ते मेंढा गेला. आता तो एवढा वयस्कर झाला होता का त्याला दाढी फुटली होती मेंढ्याला, आणि वय झाल्यामुळे त्याचे शिंग असे वाकडे तिकडे होते. तो मेंढापाळ एवढा रडला, एवढा भाकर नाही, काही नाही, तुकडा नाही पोटामध्ये. 4-5 दिवस झाले. बायको म्हणली, अहो नातेवाईकाला फोन करायची वेळ आली, तुम्ही काही खाईना, एवढं कुठं जीव लावत असता का. तिचंही ऐकायना. आणि ज्या वेळेला मनुष्य बायकोचं सुद्धा ऐकत नाही, तिला कळत झाल्यासारखं वाटतं. ती कारण शोधायला लागली. बाई म्हणे येडं होईन हे मेंढ्याच्या नादामध्ये. मग तिला एक युक्ती सुचली. ती म्हणली, अहो गावात सप्ताह चालू आहे, कीर्तनाला तरी जा. म्हणलं मला नाही जायचं. तुम्हाला जा म्हणते ना. असंच ना, असंच असतंय, मला माहिती नाही. आणि मग निघाला हो, आता त्याला काय पर्याय नाही, गेलं. पण अशा लोकांनी कीर्तनात जाऊन पुढं कधी बसायचं नाही. आपलं मन लागत नाही ना, पुढं कायला बसू आपण. काही काही लोक पुढे येऊ, आजचे नाही बरं का, आजचे नाही, पुढं बसला. आता कीर्तनकार बुवा जुन्या काळातले वयस्कर महाराज कीर्तनाला आलेले होते, आणि कीर्तन असं रंगात आलं. आता ते वयस्कर असल्यामुळं त्यांना नटायची काही गरज नाही. त्याने आपलं वाकडा तिकडा फेटा बांधला, आणि वाकडा तिकडा बांधल्यामुळे ते केस काही बाहेर निघाले, आणि चातुर्मास चालू असल्यामुळे बाबाची दाढी वाढलेली होती. आता महाराज जसे जसे असे असे मान हलवायचे, ते तसं तसं रडायचं. महाराजाला वाटलं अख्खं जीवन गेलं पण आपल्या कीर्तनात एवढं कोणी रडलं नाही, आज आपलं कीर्तन सफल झालं. महाराजाला असं वाटलं विठ्ठल जय जय कधी होईल आणि याला मी कधी जवळ घेईन. कसा बसा अभंग सोडवला आणि त्याचे डोळे सुजले, नाक लाल झालं रडू रडू. आणि मग कीर्तन संपल्यावर महाराजांनी असं पटकन हाताला धरलं, पडद्याच्या मागं नेलं. म्हणले भाऊ काय तुला कीर्तन कळालं. म्हणले आत्मजा काय तुला कीर्तनाचा बोध झाला, मला तरी सांगतो. म्हणला तुम्ही जशी जशी मान हलवायचे, जसं जसं बोलायचे, मला माझा मेंढाच दिसत होता. महाराज म्हणले इथं भेटला तर भेटला, वर भेटू नको. जे मनात बसले ते या कीर्तनात सुद्धा सुटत नाही ना बाबा. असे विषयी लोक ज्ञानाचे अधिकारी नाही. एखाद्याच्या अंगाचा दाह सुटला पण तरी सुद्धा तो कीर्तनाला येऊन बसतो, तर बसणारा रामेश्वर भट्ट असला पाहिजे आणि सांगणारे तुकोबराय असले पाहिजे, तर मग सार्थकी आहे. नाही तर त्याचं मन लागत नाही, ते गोळ्या खाऊन खाऊन जगत आणि ते कीर्तनाला असं मुचकुल्यावानी तोंड करून बसत. कोणता दृष्टांत सांगा. गौरी फुटली तोंडावर पण हसतच नाही, ठरूनच आलेला असतं. येणे काही सांगू, आपण हसायचं नाही. असे रोगी कीर्तनाचे अधिकारी नाही, भोगी नाही. ज्याच्या घरात अत्यंत प्रकारचं दुःख आहे असा दुःखी सुद्धा. म्हणून गीता सांगत असताना अर्जुनाला वारंवार भगवंत म्हणतात, ए पार्था माझ्याकडे बघ, मन मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, ते सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मी आहे ना, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. आम्हालाही म्हणावं लागतं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जास्त दुःख असलेला ऐकू शकत नाही. अशा काही गोष्टी आहे. तुकोबराय म्हणतात हे ज्ञान सांगण्यासाठी जर अधिकारी लागत असेल तर भक्तीचा सुद्धा एक विशिष्ट अधिकारी लागतो. आणि तो अधिकारी कसा असावा. अभंगाच्या प्रथम परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी नामसाधना सांगितली या चरणामध्ये. वारकरी संप्रदायाची सगळ्यात सोपी पण उच्चतम गती ज्यानं प्राप्त होईल ती नामसाधना. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी. हे सोपं आहे, सुलभ साधन आहे. सत्व शुद्धी करम. आजी हरपलिका काय पाहिजे, काय पाहिजे, कुणाचं आहे ते
विठ्ठल विठ्ठल. सत्वशुद्धीकरम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम कामिनाम सर्व कामदम मुमुक्षांना मुक्तीप्रदम. पद्मपुराण सांगतं भगवंताचं नाम जर कंठामध्ये असेल दिवस रात्र तर ते नाम माणसाच्या सत्वाची शुद्धी करतं. हे अवघाजनी प्रकाश जे आहे ना तिकडे जायचंय आपल्याला. ते माणसाच्या सत्वाची शुद्धी करतं. नवे नवे सत्व शुद्धीकरम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम. ज्ञानाला ज्ञान देऊन टाकतं. जिज्ञासूंना त्यांची प्रखरता ज्ञानाची परिपूर्ण करतं. मुमुक्षांना मोक्षपदाची प्राप्ती करून देतं. सत्व शुद्धीकरम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम. एवढी सुंदर साधना आहे. या कलियुगामध्ये या प्रवाहामध्ये अवघडात जायची गरज नाही. अधिकार प्राप्त करायचा आहे ना, मग तो वैराग्याचा ज्ञानांचा असो भक्तांचा असो उपासना करणाऱ्या साधकाचा असो, तो अधिकार फक्त या नाम साधनेनं होतो. अवघड करायची गरज नाही. सोपे वर्मा आम्हा सांगितले सत्य. किंवा अजून एक प्रमाणे नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे. इतकं सोपं आहे. फक्त टाळ दिंडी याच्यामध्ये जरी, पण तितक्या पुरतं नाहीये. अखंड अखंड हरी नाम. हरी तुझे नाम गायीन अखंड. याविन पाखंड नेणे काही. अंतरी विश्वास अखंड नामाचा. काया मने वाचा हेची दे. तुकोबराय म्हणतात अखंड अखंड. कारण तो नामधारक एकदा सिद्ध झाला की भगवंताला सुद्धा सगळं सोडावं लागतं त्याच्यासाठी. नामधारक सिद्ध व्हायला नामधारकाचा अधिकार या जगातला सगळ्यात मोठा अधिकार. उगात आलं म्हणून सांगते. गावामध्ये चर्चा सुरू होती अधिक मासात जीव घातलं पाहिजे, जीव घातलं पाहिजे, जीव घातलं पाहिजे. महिला मंडळांचे एकत्रीकरण झालं आणि योगायोगानं अधिक मास आला. आता या अधिक मासामध्ये भोजन खाऊ घालायचं. मग बायांचं ठरलं. एक लगबिगीनं घरी गेली आणि घरी गेल्यानंतर ती म्हणली अहो तुम्हाला माहिती आहे का अधिक मासामध्ये जीव घातलं पाहिजे. मग कुणाला जीव घालायचं. त्याने असं करा, मी असं ऐकलंय मैत्रिणीकडून की एक ब्राह्मण तरी जीव घालावा बा. आता नवऱ्यानं त्याच वेळेला विचारलं ब्राह्मण जीव घालायचा का ब्राह्मण जीव घालायचा. ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ज्याला त्रिकाळ संध्येचं भान नाही तो ब्राह्मण आहे. ज्याला जाणवू संस्कार माहित नाही तो ब्राह्मण आहे. मग कान जाणतो. ज्याला उपासना ठाऊक आहे, जो त्रिकाळ संध्येचा वेळ झाला की संधी पात्र त्याच्या जवळच असलं पाहिजे ब्राह्मण. आणि या गतीबरोबर त्याचं मन स्वच्छ, बुद्धी साफ. इकडे तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये इकडे ब्राह्मण काका म्हणता, मराठवाड्यामध्ये देव बाप्पा म्हणता ब्राह्मणाला. आणि असं ब्राह्मण जर रस्त्यानं दिसला ना लोक म्हणतात देवा पाय पडू. त्यानं तिकडून म्हणायचं कल्याण. ते हो न हो पण कल्याण. आणि श्रद्धा अशी आहे ब्राह्मणाला नतमस्तकता व्हावी. पण त्या नवऱ्यानं विचारलं ब्राह्मण बोलवायचा का ब्राह्मण. ते म्हणे अहो काय असं करता, ब्राह्मण बोलूया. ठीक आहे. मग तो ब्राह्मणाला निमंत्रण द्यायला चालला. त्याचा मित्र रस्त्यामध्ये भेटला. अरे म्हणला रामभाऊ कुठं. म्हणलं बायकोनं सांगितलंय आता येणाऱ्या सोमवारी म्हणे ब्राह्मण जीव घालायचाय. ब्राह्मण किती. म्हटलं बघू किती भेटतात तर काही हरकत नाही. ते म्हणलं एक सांगू का तुला, मी पण काही ग्रंथ वाचलेत. असंही म्हणला गावाचे साधे 10 ब्राह्मण जीव घालायचे त्याच्यापेक्षा तीर्थक्षेत्रीचा जर एक ब्राह्मण जीव घातला ना तर 100 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. तीर्थक्षेत्रीचा एक ब्राह्मण. आता तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर, हरिद्वार, काशी जे तीर्थक्षेत्र, आळंदी, पंढरपूर हे जवळचे. मग हा तिकडे निघाला. निघाल्यानंतर त्याला पुन्हा एक जण भेटला. का हो म्हणे तीर्थक्षेत्रीचा एक ब्राह्मण. मला किती भेटतेत माहित नाही. त्या माणसानं त्याला त्या ठिकाणी ज्ञान दिलं. ऐका म्हणे तीर्थक्षेत्रीचे 10 ब्राह्मण किंवा 100 ब्राह्मण जीव घालायचे असतील, एक पंडित जर जीव घातला ना तर 100 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. चला म्हणे पंडित शोधायला. आता असा पंडित शोधायला निघाला की पुन्हा चौथा भेटला. तो म्हणला कुठे निघालात. म्हणला पंडित शोधायला. तो म्हणला असे 10-100 पंडित जीव घातल्यापेक्षा एक परमहंस जर जीव घातला तर एवढ्या सगळ्यांना जीव घालण्याचं पुण्य मिळतं. आता परमहंस कुठं शोधायचा. तरी तो म्हणला प्रयत्न करतो. तो गेला परमहंस शोधायला. पुन्हा रस्त्यात 5वा भेटला. त्यांना सांगितलं काय झालं. तो म्हणला रडायची वेळ आली. कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं. त्यांना सांगितलं एकच काम कर, एक निष्ठावंत नामधारी वारकरी जीव घाल, 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य एकाच वेळेला मिळेल तुला. एवढी ताकद आहे त्या नामधाऱ्यांमध्ये. कारण का नामधारकाची ही उपासना श्रेष्ठोत्तर आहे.
महाराज म्हणतात कंठामध्ये ज्याने कृष्णमणी धारण केला, कृष्ण कृष्ण कृष्ण, आणि फक्त म्हणायच्या वेळेला प्रयत्न केल्यावर नाही, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ते आपोआप निघालं पाहिजे. अर्जुन जर झोपले ना तर अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा. कुणी परराष्ट्रातला एक व्यक्ती तुकोबरायांची ख्याती ऐकून आला होता, आणि तुकोबरायांची ख्याती ऐकून आल्यानंतर दर मुक्काम करत करत आला, आणि बस आता सकाळची वेळ, देहू गाव जवळ आलं, आणि देहू गावामध्ये विचारत पहाटाची वेळ, देहू गावामध्ये विचारत निघाला, तुकोबा कुठे आहेत, तुकोबा कुठे आहेत, तुकोबा कुठे आहेत. कोणीतरी लोक म्हणले अहो इकडे जाताना दिसले. आता पूर्वीच्या काळात काही बाथरूमची व्यवस्था आपल्यासारखी नव्हती, तिथेच खायचं, पुढचं नाही बोलत. ते डोंगर असायचे, डोंगराच्या मागे तुकोबरा तिकडे गेले. त्या माणसाने ओळखलं, बहिर दिशेला गेले, स्नानाच्या अगोदर बहिर दिशेला गेले. ठीक आहे, पण ज्या वेळेला तो व्यक्ती हलक्या पावलानं तिकडे चालू लागला ना, तर तिथून सुद्धा रामकृष्ण हरीचा वाक्प्रचार ऐकू येत होता. नाही, आठवायची गरज नाही. अशी अवस्था ज्याची होते ना, तो काल्याचा अधिकारी आहे. कंठी धरीला कृष्णमणी. अजून एक सांगू का, वेड लागलं पाहिजे या कृष्णाचं. कृष्णमणी कंठी धरीला म्हणजे काय, त्याला असं धरून ठेवलं महाराज, जो वेदाला कळला नाही त्याला पक्क धरून ठेवलं. जनाबाई म्हणतात ना, धरीला पंढरीचा भाव वळे आकळे इरवी ना कळे, असा घट्ट धरून बसला की आता हा आम्हाला आणि आम्ही याला सोडू शकत नाही. म्हणून तर गवळणींची अवस्था झाली होती, याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी. हा जो कंठी धरीला कृष्णमणी आहे ना, याच्याकडे एवढं. म्हणून कबीर महाराजांना गावकरी म्हणायचे, महाराज 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 महाराज. कबीर महाराजांचा एक प्रसिद्ध दोहा आहे. जेव्हा ते भजनानंदी झाले, लोकांना अनुभव आला ना, त्यावेळेला लोक म्हणले महाराज या आमच्या घराला पाय लावा, या या या. तेव्हा कबीर महाराज म्हणले, अरे माझ्या मागे काय पळता, कबीरा कबीरा क्या कहे, जाओ यमुना के नीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. माझ्यासारखे कोट्यावधी कबीर होतील ना, तेव्हा एक गवळण निर्माण होईल. या उपासना कांड, ज्ञान कांड या असणाऱ्या या गवळणी आहे ना, या एवढी उपासना करता की यांना कृष्णाशिवाय करमत नाही, आणि या कृष्णाशिवाय राहू शकत नाही. कारण का, यांनी कृष्ण नावाचा मणी घट्ट धरून ठेवलाय. विठ्ठल विठ्ठल. हा मणी म्हणजे जीव की प्राण आहे, हा कंठातला आहे. पण याने आमचं हृदय जिंकलं महाराज. हरीने माझे हरले भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा, पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता हे शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. आपण वडील धारेन जाणकार आहात. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतो. तुम्ही ज्या देवाला पाहिलं, ज्या कृष्ण तत्वाला अनुभवलं ना, आता त्याच्यात मन गुंतल्यावर पुन्हा संसाराकडे जायचं नाही. आता निवांत राहा आणि काय करा, त्यालाच पुन्हा आठवा, कंठी धरीला कृष्णमणी. गवळणींचा असा थाटमाट जमला. म्हणे देवानं वचन दिलं होतं की आम्हाला भेटल आम्हाला भेटल आम्हाला भेटल. काय झालं कोणास ठाऊक. अंतरीचा भाव जाणणारा तो मधुसूदन आहे, मनमोहन आहे, मुरलीधर आहे. गवळणी आपापल्या घरी गेल्या आणि यांनी बरोबर वेळ साधली, पावा वाजवायला सुरुवात केली. जशी मधुर बासरी वाजली तशा सगळ्या जणी त्या विधेयी अवस्थामध्ये गेल्या. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. कपाळी काजळ, काजळ कुठं असतं, ते थेपावर थेप लावता ना तुम्ही, मग काजळ माहित. कपाळी काजळ. गवळणींची अशी अवस्था झाली की डोळ्यातलं काजळ कपाळाला लावलं. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले मन मोहिले रे मन मोहिले. नाथ महाराज म्हणले, एक गवळण तर एवढी वेडी झाली, गायीची वासरे म्हशीला सोडिली आणि बैलाची धार कशी काढू रे. ते पात्र घेऊन बैलाच्या जवळ गेली. मन मोहिले रे मन मोहिले. वेड्या झाल्या सगळ्या वेड्या. एक जण आपली त्या लेकराला दूध पाजत होती. जसा पाव्याचा आवाज आला तसंच त्या लेकराला सोडून दिलं महाराज आणि निघाली. एक पतीची सेवा करत होती, एक स्नानगृहामध्ये स्नान. वेगवेगळी अवस्था आहे गवळणींची. सगळ्या अशा आल्या आणि आल्यानंतर सगळ्यांचा जमाव पाहिला आणि देव सावध झाला. आता हा दृष्टांत महिला मंडळांनी नीट लक्षपूर्वक ऐका
आमचे दत्ताभाऊ म्हणले आमच्या महिला मंडळांची एकी आहे आणि म्हणून अट्टहासानं सगळ्या आपल्या पतीला दरवर्षाला घेऊन येतात सप्ताहाला. पण यांचं कौतुक आहे. सगळ्या जणी जमा झाल्या आणि भगवान श्रीकृष्ण असे ओट्यावर उभा राहिले आणि ओट्यावर उभा राहिल्यानंतर कमरेवर हात दिला आणि सगळ्यांना जाब विचारतात, का ग म्हणे तुम्हाला घरदार काही नाही का? गवळणी म्हणलं, का रे कृष्णा? अरे म्हणले घरदार सोडून कुठे येतं का सांगा? अरे कृष्णा, बासरी तूच वाजवायची, आम्हाला मनमोहकता तू निर्माण करायची आणि आता उलट पक्षी तूच आम्हाला विचारतो तुम्ही आलात कशाला? देव म्हणला, अगं वेड्यांनो, मला भले बासरी वाजू द्या पण तुम्ही असं घरदार सोडून येता कामा? म्हणूनच इतके वेळ घरी पडले होते तुम्ही, बसून होत्या पण आल्या नाही कीर्तनाला. तुम्हाला वाटलं पहिली चाल होऊ द्या. तरी ह्या महिला सगळ्या भक्तिवान आहेत. नाही तर आमच्या काही काही बाया म्हणतात त्यांचं इवळ न बंद होऊ दे मग जाऊ. माझी भावंड गात असली ना ते त्यांना माहितच नाही रागविराग काय. अरे कृष्णा, असं कसं विचारतो तुम्ही? अरे तू आम्हाला बोलवणारा, तू महारास करणारा, आम्ही आलोय ना आता. भगवान श्रीकृष्ण म्हणले, बसा बसा, तुम्हाला जरा ज्ञानाच्या गोष्टी सांगतो. जरा मांडी घालून सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा. देव म्हणला तिथे सरळ बसा म्हणला. आता माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. म्हणे पतिव्रता बाईचा अधिकार जगतावरचा सगळ्यात मोठा अधिकार आहे. रामायण सुद्धा सांगतं, पतिव्रता धर्म नारी धर्म पती देव ना दूजा करहू सदा शंकर पाद पूजा. ज्या वेळेला राणी मैनावती पार्वतीची विदाई करते त्यावेळेला तुलसीदासांचं हे पद आहे. ती सांगते, सती रूपात तू देवाचं ऐकलं नाही म्हणून तुला यज्ञात उडी टाकावी लागली. आता तुझ्यासाठी पती हा परमेश्वर आहे. तिकडे पतिव्रतेचा जगावर एवढा अधिकार आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, ती जर सूर्याला थांब म्हणली ना तर सूर्य थांबतो. पण पतिव्रता कशी असली पाहिजे? जिच्या स्वप्नात सुद्धा पर पुरुष येत नाही. तिनं पाणी हातामध्ये घ्यावं, सूर्याला म्हणावं, ए सूर्यदेवा, मनानं वचनानं कर्मानं जर मी माझ्याच पतीशी एकनिष्ठ असेल तर तुला थांबावं लागेल. सूर्य थांबतो, निसर्ग थांबतो, तिची सत्ता मोठी आहे. अरे कृष्णा, पण तू हे सगळं आम्हाला का सांगतो? गवळणी विचारायला लागल्या. चंद्रप्रभा, ललिता, राधा या सगळ्या गवळणी आम्हाला का सांगतो? देव म्हणला, तेच सांगतोय, मध्ये मध्ये बोलू नका. शाळनं माणसं बोलत असल्यावर तिसऱ्यानं मध्ये बोलायचं नसतं. गप बसले आपलं. ऐका म्हणे, आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो. भगवंत गोष्ट सांगायला लागले, ऐका. अगं घरदार सोडायचं नसतं, नवऱ्याला सोडून असं यायचं नसतं. तुम्हाला काही कळतं की नाही? अक्कल हा प्रकार आहे की नाही? आता मी तुम्हाला सांगतो पतिव्रतेचा धर्म काय आहे. एकदा असं झालं, शिकार करणारा तो गडी शिकार करायला गेला. त्याची नारी त्याची पतिव्रता होती. त्यांना एक छोटंसं बाळ होतं. नवऱ्यावर तिचं प्रेम होतं आणि त्याचं सुद्धा पत्नीवर प्रेम होतं. तो तिला सांगून गेला. रात्रीची वेळ व्हायला लागली. ती त्याची वाट बघत अंगणामध्ये लेकराला खेळवत होती. थंडीचे दिवस होते, थंडी वाजत होती म्हणून शेकोटी पेटलेली होती. नीट ऐका, शेकोटी पेटलेली होती. शेकता शेकता ती लेकराला खेळत होती. थकून भागून शिकारीवरून तो आला. त्यानं आपला तो घोडा बांधला. प्यायला पाणी मागितलं, तिनं पाणी दिलं. त्याला थकवा आला, पडायची अवस्था झाली. तिनं पटकन मांडी घातली आणि त्यानं बायकोच्या मांडीवर डोकं ठेवलं. आणि जसं डोकं ठेवलं, मंद मंद वाऱ्यानं त्याला शांत झोप लागली. आता सांगा, शेकोटी पेटलेली आहे, नवरा मांडीवर झोपलेला, डोकं मांडीवर आहे आणि तान्हुलं लेकरू खेळत खेळत शेकोटीकडे चाललं. आता काय करावं? नवऱ्याला उठवावं तर पतिव्रता धर्म मोडतोय. नवऱ्याची झोप मोडणं हे महाभयानक पाप. पण कोणता? जो धर्मानं पैसा कमवत असेल असा जर थकून झोपला तर त्याला सावधानपूर्वक उठायचं. हे पण सांगून जाते, उगाच मान असं नका करू. आणि मग तो झोपलेला, अगं उठावं तर त्याची झोप मोडते, पतिव्रता धर्म मोडतो. आणि न उठावं तो पोटचा गोळा अग्नीकडे चाललाय. छोटूस बाळ आहे, अग्नीमध्ये जाणार, काय करू काही कळेना. तिला कळवळ आला आणि तिच्या डोळ्यातून पाणी गळालं. कृष्ण गवळणींना सांगतात, ए गवळणींनो ऐका. तिनं त्याच वेळेला डोळे बंद केले आणि निसर्गाला प्रार्थना केली, ए देवा, तुझ्यापासून निर्मित हा निसर्ग आहे. मी उठावं तर माझा धर्म मोडतोय आणि न उठावं तर माझं लेकरू अग्नीमध्ये जातंय, तो सुद्धा माझा एक धर्म आहे. मी करू तर काय करू? हात जोडून अंग थरथर कापायला लागलं. डोळ्यातून पाणी आलं आणि थंडीच्या दिवसामध्ये
अचानक मंद मंद पावसाचे टिपके पडायला लागले आणि पाऊस पडला. अहो जसा पाऊस पडायला लागला तशी शेकोटी विजली, बाळ थांबलं आणि याच्या अंगावर थेंब पडल्यामुळे हाही उठून बसला, सौभाग्यही वाचलं आणि लेकरूही वाचलं. अशाच टाळ्या गवळणींनी वाजवल्या. त्या म्हणलं देवा तुला तर लई गोष्टी येतात. म्हणला आपलं नावच कृष्ण आहे. मग ललिताने विचारलं तुला म्हणायचंय काय? मला हेच म्हणायचंय, पतिव्रता धर्म एवढा मोठा आहे की त्या पतीला सोडून तुम्ही मी पावा वाजवल्यावर माझ्याकडे आलात कशाला? ललिता अशी उठली तर म्हणली सरक बाजूला, तुलाच येतात का सगळ्या गोष्टीं गप्पा, मला काय येत नाही काय? तू खाली बस. देवाला खाली बस म्हणण्याची ताकद फक्त संतांमध्ये आणि गवळणीमध्ये आहे. देवाला खाली बसवलं आणि ललिता ओट्यावर उभा राहिली. आता नीट ऐका, ती ललिता देवाला एक कथा सांगायला लागली. ती म्हणली ए देवा मी सुद्धा तुला एक गोष्ट सांगते ऐक. एका जणाला गावाकडे पैसा कमी पडू लागला म्हणून तो धन कमायला शहरामध्ये गेला आणि शहरामध्ये जात असताना त्याला आठवलं माझी बायको भोळी बाबडी आहे, हिचा माझ्यावर जीव आहे, म्हणून तो स्वतःच्या मूर्तिकार मित्राकडे गेला आणि स्वतः सारखी हुबेहूब दिसणारी मूर्ती करून आणली आणि हा ज्या गादीवर बसायचा त्या गादीवर ती मूर्ती ठेवली आणि बायकोला सांगितलं माझी जशी सेवा करतेस तशी अखंड सेवा याची करायची. अहो पण तुम्ही, मी असा गेलो न असा आलो, व्यापारात धन कमवलं की मी येतो, पण तू माझं ऐकशील ना? ती म्हणली अहो तुमचं ऐकणं हा माझा धर्म आहे. मला जशी चहा पाणी करते याला करायचं, काय चाललं कसं विचारते याला विचारायचं, सगळ्या गोष्टी यांच्याशी करायच्या. असं करता करता ती भोळी बाबडी त्या मातीच्या पुतळ्याशीच एकरूप झाली. बर किती दिवस? 8 दिवस, 15 दिवस, 33 वर्ष झाले. 33 वर्ष हा शहरात गेला आणि पैसा कमवण्याच्या नादान तिथेच भुलून गेला. आणि भुलून गेल्यानंतर एक दिवस त्यानं बांधलेल्या बिल्डिंगच्या छतावर तो उभा असताना त्याला गाण्याचा आणि सनाईचा आवाज आला. म्हणून त्यानं खाली डोकावून पाहिलं तर एका नवरदेवाची वरात चाललेली. याला आठवण आली अरे आपली बायको तिकडे आहे, आपली बायको तिकडे आहे. आणि तोपर्यंत 33 वर्ष ही ह्या मातीच्या पुतळ्याशी एवढी एकरूप झालेली होती की तिला त्याच्याशिवाय आता करमत नव्हतं. हे कोण कुणाला सांगतं? गवळणी कृष्णाला सांगतात. ए कृष्णा ऐक आता आमचा प्रश्न आहे काय? तो व्यापारी शहरातून आला आणि त्यानं आपल्या दरवाजाला थाप मारली. कृष्णा सांग तिनं मातीच्या पुतळ्याजवळ बसायचं का खऱ्या नवऱ्यासाठी दरवाजा उघडायचा? काय करायचं? खऱ्यासाठी उघडला पाहिजे ना बाबा. आता मातीच्या पुतळ्याजवळ या देहाजवळ किती दिवस बसायचं? कृष्ण म्हणला साहजिक आहे, जो खरा आला त्याच्यासाठी दरवाजा उघडायचा. त्या म्हणले मग आम्ही घर सोडून कशासाठी आलो? जन्म जन्मांतराचा या आत्म्याचा पती आमचा कृष्ण नामाचा मणी तू आहेस, आम्ही तुझ्यासाठी त्या मातीच्या पुतळ्यांना सोडून इकडे आलो. विठ्ठल आणि म्हणून त्या गवळणीच्या साठी फक्त महाराज क्रीडा भगवंताला करावी लागली. का? कंठी धरीला कृष्णमणी. आता तुकोबराय म्हणतात अवघा जनी प्रकाश. हा प्रकाश वेगवेगळ्या अर्थानं घेता येतो. अवघा जनी प्रकाश म्हणजे ज्ञान मार्गानं. त्या भगवंताच्या नाम साधना केली की माणसाला ज्ञान होतं. योग मार्गानं जर ही साधना केली तर याचा अर्थ असा होतो माऊलींच्या अभंगाप्रमाणे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती ही उभी मूर्ती अवघा जनी प्रकाश. तो अंधकार जीवनातला कायमचा जातो आणि असा ज्याचा जातो त्याला तो अधिकार प्राप्त होतो आणि त्याला अधिकार प्राप्त झाला की मग तो काला वाटायचाही अधिकारी राहतो आणि मग काला वाटू एकमेका असा स्वानंद सुखाचा अनुभव त्या संतांनी घेतला की मग ते प्रसाद वाटायला. आज गाथा हा प्रसादच आहे आपल्यासाठी, माय ज्ञानेश्वरी हा प्रसादच आहे. पण हा प्रसाद असा कोणाच्याही वाटायला गेला नाही पाहिजे. काही काही वेळेला ती दहीहंडी फुटायच्या वेळेला बाया एकमेकीच्या अंगावर पडतात पण ते खापर घ्यायचं असतं त्यांना. ते खापर काय तर म्हणा, त्या खापराला पिठाच्या डब्यात ठेवलं का पीठ कमी पडत नाही, मग गिरण्या बंद नसतं का पडल्या? मी तर गाडीत ते डिझेलच्या त्या टंकीतच टाकलं असतं. तिथं नको, ताणच नको, पुन्हा कीर्तनाचं तुमचं मानधन नको, काहीच नको आम्हाला. हटलंच नसतं. कुठे वेडेपणा करायचा? श्रद्धा असावी पण ती अंध नसावी बरं का. गीतेचं एक तत्व सांगितलंय, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धा अशी असावी आणि भारतीय संस्कृतीतली श्रद्धा अशी आहे की खांबामधून देव प्रगट झाला, दगडातही देव प्रगट होतो, फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे.
आसमां झुकता है झुकाने वाला चाहिए, वो आता है बस बुलाने वाला चाहिए. ही श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा असेल तर त्यांना देण्यात अर्थ आहे. मग कोण पाहिजे तुम्हाला? म्हणे निके वैष्णव पाहिजे आम्हाला, निष्ठावंत वैष्णव, जे व्रत वैकल्य करता. पण ते कसं करता? एक तर संतांच्या मताने करता, नाहीतर वेदाच्या सांगण्यानुसार करता. त्यांचं आचरण कसं असावं? वेदात जसं सांगितलंय. हे बघा, भक्ती ही दोन प्रकारची. एक तर केली तर भोळी शबरी मातेसारखी करा. तुमच्या प्रमाण पाठही नाही भजनी मंडळांच्या. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्ललीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ, पोहे सुदाम देवाचे फक्की मारी कोरडेची. उच्चिष्ट अथवा थोडे तुका मनी भक्ती पुढे. भक्ती जर केली तर भोळी बाबडी करायची शबरी मातेसारखी, आणि नाहीतर मग शास्त्रोक्त विधीने करायची सुदामजी सारखी. त्याच्यामध्ये थोडं सुद्धा चुकता कामा नाही. एक तर वेदाच्या सांगण्यावरून निकवा, नाहीतर मग साधी भोळी भक्ती करा. असा भाव जर असेल, आपल्यासारखं खोटं नाटक देवाला चलत नाही. असं कसं येईन कुठंही असं नाही चालत त्याला. काळ गये तो का नाही, की आला येतो कुछ नाही, तेल गेलं तूप गेलं हातात आलं धुपटणं. असं झालंय आपल्याला. काय मिळालं आपल्या पदरामध्ये एवढ्या दिवसाचं भजन? कुणाच्या घरात देवघर नाही इथं बसलेलं आहे, सगळ्यांच्या घरात देवघर. कधी देवानं आपल्या हाताचा प्रसाद खाल्लाय का? नैवेद्य देता का तुम्ही देवाला? नैवेद्य अशा बळच मान हलवितात. बरं, नैवेद्य देता का निवद देता? नैवेद्य देता ना. बरं, निवदामध्ये नैवेद्यामध्ये काय फरक आहे? निवद असतो एवढा एवढा, आणि नैवेद्य असतो ताट भरून. स्वतःला खायचं म्हणलं की ताट भरून, आणि देवाला द्यायचं असलं की एवढं एवढं चिपट. भजी केली असेल तर त्याच्यावर अर्धाच, कुरडायची तर एकच काढी, आणि पुन्हा म्हणते ते कुठं खातं? अगं तू खाऊ घाल ना, ते खाण्यासाठीच आहे. कोण कहता है भगवान आते नहीं, कोण कहता है वो खाते नहीं, कोण कहता है वो सोते नहीं. हे सगळं करणारं पाहिजे. पण असं कोणाच्याही पदरात देव पडत नाही बरं. त्याला माहितीये माझा सांभाळ कुठे होईल. घरात गडबडीत चालले की मुठभर साखर ठेवायची आणि जायचं आपलं बाहेर. त्याला डायबिटीज झाली म्हणजे. हे केलं पाहिजे. हा ग्रहस्थ जीवनातला धर्म आहे. निक का सांगितलं? अरे हे वचन पाळत असताना आपलं मन कुठे, आपली अवस्था कुठे, आपण करतो काय, असं काही पण कसं पण चालत नाही. आमच्या स्वामीजीकडे लोक यायचे, स्वामीजींना म्हणायचे, महाराज लवकर काहीतरी होईल, लवकर देवाची कृपा होईल, असं आम्हाला काहीतरी सांगा. मग जुने लोक खास करून ज्यांचं वाचन होतं ना, ते हे बऱ्याच वेळेला सांगायचे असा दृष्टांत. ते म्हणायचे लवकर प्राप्त झालं पाहिजे का, देवच दिसला पाहिजे का. भरपूर जुन्या लोकांच्या तोंडून मी हे ऐकलेलं आहे. काय करायचं? ते म्हणायचे इकडे काही नाही, तुला देव दिसला पाहिजे असं करायचंय ना, मग एकदम सोपं सांगतो म्हणे, अवघड सांगत नाही. काही नाही, झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा. झोपलेल्या जर का त्याचा डोळा उघडला तर जाग्यावर ब्रह्म आहे. झोपलेल्या सिंहाच्या केस, नाकातला केस तोडायचा, आणि नागावरच्या त्या नागाच्या डोक्यावरचा मणी आणायचा. सोपं आहे. नागाच्या डोक्यावरचा मणी आणायचा, आणि ह्या केसाला त्या मण्यात ओवायचं, आणि असं गळ्यात बांधलं की देव समोर उभा. किती सोपं आहे. अरे बोलता वाटे सोपे, इतका परमार्थ सोपा आहे का? त्याला न्यूछावर करून द्यावं लागतं. काल आपण प्रमाण अनेक ऐकली आहे. त्याला निक व्हावं लागतं. त्याला चोरटे पण चालत नाही, त्याला कपट चालत नाही. एका क्षणाला मी तुम्हाला त्याचं प्रमाण देईल. ज्या वेळेला महाराज सुरू झाला, आता पुन्हा महारासाला आपण आलो, आणि गोपी गीत घडलं का? जेव्हा राधेला भगवान श्रीकृष्णांनी खांद्यावर घेतलं, त्यावेळेला बाकीच्या गवळणींना ईर्ष्या झाली, आणि त्या म्हणल्या, ए देवा, आमच्यात काय कमी पडलं म्हणून हिला खांद्यावर घेतलंस? अरे आम्ही काय न्यूछावर करायचं कमी पडलो तुला? जयती ते धिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही. त्यांनी सांगितलं, असं जेव्हा अहम भाव आणि ईर्ष्या आली ना, देव गायबच झाले राधा मातेला घेऊन. ते म्हणले ठीक आहे, राधा आणि मी जर एक आहे, श्रीकृष्णाय वयम नमा हे म्हणत असताना दोघांचं एक रूपत्व आहे. आलोप झाले, गायब झाले, आणि मग गवळणी लोळतायत, रडतायत, आठवतायत, ए देवा ये ना बाबा. कानया रे कानया रे. या गवळणींची अवस्था अशी झाली, हे कृष्णा, ए काना, ए मनमोहना.
त्याची मदत घ्यायची म्हणून. अरे काय चुकलं होतं राजा हरिश्चंद्राचं कृष्णा? काय रे एवढा छळ? काय अपराध झाला का त्या शिबी राजाचा? सांग ना देवा, का असं भक्तांना छळतो? अरे काय चुकलं? अरे तुझ्यासाठी घर सोडलं, संसाराची राख रांगोळी केली. देवा तुझं नाव घेऊन लोक आम्हाला बदनाम करायला लागली. देवा सगळं सोडलं आणि आज तू आम्हाला सोडून जातो. देवा देई भेटली एक वेळा कृष्णा. देवा असं कुणाचंही अगदी परीकाष्ठेला आल्यावर थोडाही अपराध तो सहन करत नाही. दर्शन द्यायची वेळ आली ना, अभिमान झाला की भगवंत लोप पावतात, निघून जातात. त्यांना पराकाष्ठेच्या वेळेला सहन होत नाही. स्वतःच्या बायकांचं सहन केलं नाही. ज्या वेळेला सामंतक पंचक्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये भगवंतांनी वचन दिलं होतं की मी तुम्हाला एकदा तरी भेटल. या सगळ्यांना बोलून घेतलं. तिथे यशोदा माई सुद्धा आली होती देवाला भेटायला आणि राधा राणी आल्या होत्या. राधा राणीच्या महलाची पहरेदारी करायला 7 द्वार तयार केलेले होते आणि एवढा त्या पंचक्षेत्रामध्ये गाजावाजा झाला की कृष्ण जिच्यामुळे वेडा झाला. अशी भक्तीची अखंड तत्वधारा म्हणजे राधा. राधा या शब्दाचं उलट करा, धारा होतं, धारा. राधा धारा. आणि म्हणून 16,108 जणी या व्याकुळ झाल्या आणि देवाला म्हणल्या आम्हाला राधेला पाहायचंय, आम्हाला पाहायचंय. देवानी फक्त एवढंच सांगितलंय, राधा ही काही साधारण जीव नाही, राधा हे संत प्रमाण आहे, अर्थात संत अवस्था राधेला आहे. आणि म्हणून संतांच्या दर्शनाला जाताना खाली हातानं जायचं, ही गोष्ट महत्वाची. साधूच्या दर्शनाला जाताना खाली हातानं जायचं नाही. आणि मग त्यांच्यातली त्यांच्या चर्चा झाली आणि त्यांच्या कानावर अशी बातमी होती, जेव्हापासून देवानं गोकुळ सोडलं तेव्हापासून गवळणींनी ओठाला दूध लावलेलं नव्हतं लावलेलं. आता जिथे राधाराणीचा महल तयार केलेला होता तिथेच जो कक्ष होता त्याच्या जवळच या सगळ्या जणींचे कक्ष असे थोड्या थोड्या अंतरावर होते. आणि मग सत्यमामा आधी रुक्मिणी मातेनी यांनी सर्वांनी ठरवलं की दूधच घेऊन जाऊया. आणि म्हणून त्या काशाच्या कलशामध्ये आता गरम गरम दूध भरलेलं आहे. नुकतंच बहुगण्यामधून उतरून ए बाळ खाली बस. बहुगण कळतं ना, बहुगण त्याचं तुम्ही भगुन केलंय, त्याचं नाव बहुगण आहे. भांडताना बाया म्हणतात तू भगुण्याच्या तोंडासारखी आहे, ते बहुगण नाव आहे. ते बहुगणातलं गरम गरम चुल्यावरचं दूध काढलं ना, असं त्या कलशामध्ये ओतून घेतलं. त्याच्यातून वाफा निघत होत्या आणि घाई घाईनं ह्या सगळ्या आल्यानंतर राधा राणीच्या महलाकडे चालल्या. आता तो कलशच इतका तापलेला होता की त्याला कपडा असा हात सुद्धा भाजत होता, एवढं गरम दूध होतं. आणि त्या विचारत चालल्या. एवढ्या सुंदर दास्या एक एक दरवाजा पार करत चालल्या. अंतपुरामध्ये गेल्या. राधा राणीची अवस्था अशी होती की संपूर्ण देहाचा सापळा झालेला होता, पण साध्वीसारखं मुख, सगळ्या केसांची एक वेणी तयार झाली, जटा झालेली होती आणि देहातीत अवस्था नव्हती. देह तादात्म्य मिसळून गेलेल्या होत्या राधा राणी, कृष्ण तत्वाशी एक रूप झालेल्या होत्या. आणि ज्या वेळेला दुधाचा गरम गरम कलश असा समोर केला त्यावेळेला त्या म्हणल्या मी दूध पित नाही. त्यावेळेला सत्यभामा आई म्हणल्या भगवंतांनी पाठवलंय. असं म्हणल्याबरोबर जसा तो तांब्या घेतला आणि जसा ओठाला लावला, गट 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 ते उकळत गरम गरम दूध प्याल्या महाराज. त्यावेळेला कुणालाच काही वाटलं नाही. जेव्हा गवळणी घरी यांच्या पत्न्या घरी आल्या 16,108 जणी, त्यावेळेला भगवंताला चलता येत नव्हतं. भगवंताला चलता येत नव्हतं. भगवंताच्या पायाला हे एवढा मोठा फोड. आई साहेबांनी विचारलं अहो तुम्ही, आम्ही जाताना तर तुम्ही चांगले होते, आता काय झालं तुमच्या पायाला? म्हणले राधेला तुम्ही जे गरम गरम दूध पाजलं ना, तिच्या हृदयात माझे चरण आहे, चटका मला बसला म्हणे. वेदना तिला नाही होणार, मला होणार. ही अवस्था तदाकार वृत्तीची आहे ना, त्याला म्हणतात निका वैष्णव. जो भगवंताशी संपूर्णपणानं एकरूप राहतो ना, वंदनीय महाराज म्हणतात त्याला काला घेण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो मोठे मोठे लोक आहेत. कोणते लोक? अहो त्यांचे स्वतःचे लोक आहेत. इंद्र लोक आहे, चंद्र लोक आहे, वरुण लोक आहे आणि ब्रह्म लोक आहे. भगवंतांना सांगितलं त्यांना सुद्धा काला मिळणार नाही अभंगाचं तिसरं. तुम्ही जरी ब्रह्मपदाचे अधिकारी तरी तुम्ही एका विशिष्ट रचनेला तुमचं पतन होणार आहे. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी विस्ताराच्या वेळेला साधना करायची सांगितली, तो झाडाखाली बसला.
आणि देवानं सांगितलं, ब्रह्मा चतुश्लोकी भागवताचा उपदेश करतो, पण एक लक्षात ठेव, अभिमान होऊ देऊ नको. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सत्सत् परम पश्चादहम यदे तस्य यो वशित सोसम्यहम. श्लोक सांगितला चतुश्लोकी भागवत, अभिमान होऊ देऊ नको. आणि अभिमान झालं तर बघा काहीतरी विकृती होईल. ज्या झाडाखाली बसले होते ना, निघून गेल्यानंतर साधना अशी अर्ध्यात आली. मनोमन एक दिवस ब्रह्मदेवाला वाटलं, आणि ब्रह्मदेव स्वतःच्याच मनाशी म्हणले, ए वृक्षा, मला जर या साधनेतला थोडा जरी अभिमान झाला असेल ना, तर एखादं पान गळून पडू दे, अख्खं झाडच पडलं. ब्रह्मदेवाचं अख्खं झाड पडलं, कारण अभिमानाला मी भजन करतो याचा. अरे असा असणारा ब्रह्मा, तुला सुद्धा आम्ही वाकुल्या दाखवतो. कारण का, तू अधिकारी नाही, पण काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. भगवंताचं चरित्र ऐकायचंय, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे जे चरित्र झालंय, त्या चरित्राचं काही मिनिटांमध्ये आपल्याला स्मरण करायचंय. काल्याचं कीर्तन हे जवळपास 3 तास असावं. त्यावेळेला निदान 25% तरी भगवंताच्या लीला सांगता येतील. पण आता सगळं जग पळायला लागलंय ना, त्याच्यामुळे आमची सुद्धा घड्याळ फार पळते बघा. काय करावं. अशा अवस्थेत हे गोविंदाचं चरित्र आहे. पृथ्वी का कागज करू, लेखनी करू बनराई, 7 समंदर की म्हसी करू, पर हरी के गुण लिखो ना जाई. संपूर्ण पृथ्वीचा कागद केला आणि 7 समुद्रांची स्याही बनवली, आणि पृथ्वीवर जेवढे वृक्ष आहे त्याची लेखणी जरी बनवली ना, तरी भगवंताचं चरित्र हे एवढं आगाध आहे की ते लिहिल्या जात नाही. भगवंताने स्वतःसाठी अष्टमी निवडली. अष्टमी भगवंताने स्वतःसाठी 8 अंक. आता हा 8 अंक असा वाकडा आहे, असा वरून सरळ होऊन आला आणि कमरेत थोडासा वाकडा. याच्यावर सुद्धा महाराजांच्या रचना आहेत. बाके बिहारी देहुडा चरणी वाजवितो गोपिका रमणू स्वामी. त्याला बाके बिहारी म्हणतात. कारण का, तो वाकडाच असा तिरका उभा राहिलाय, पायाची आडी घालून. वाकड्यात कमरेतही वाकडा झाला आणि लीला सुद्धा त्याच्या वाकड्यातून आहे. म्हणून 2 गोटी सांगितल्या तिथे, नवमी आणि अष्टमी. रामचंद्रांनी नवमी निवडली आणि कृष्णचंद्रांनी अष्टमी निवडली. एक दुपारी आले आणि एक रात्री आले, एक कारागृहात आले आणि एक राजमहलात आले. पण दोघांच्याही नावासमोर चंद्र असं नाव लावल्या गेलं. कारण राम जन्मामध्ये, राम अवतारामध्ये चंद्र रुसून बसले होते. तेव्हा वचन दिलं होतं की याही अवतारात आणि पुढच्याही अवतारात तुझं नाव मागे लागेल, म्हणून कृष्णचंद्र आणि रामचंद्र असं झालं. 9 म्हणजे राम आहे आणि 8 म्हणजे संसार आहे. याच्यावर दोहा आहे, तुलसी इस राम को क्यों ना भजत निशंक, आदि अंत एक है जैसे 9 का अंक. तुलसी इस संसार को क्यों ना त्यजत निशंक, घटत घटत जात है जैसे 8 का अंक. 9 हा सम आहे का विषम आहे? विषम आहे की नाही? पण त्याला सम कसं केलं हे तुम्ही बघा. 9चा पाडा म्हणा, 8चा पाडा म्हणा. 8 म्हणजे घटत जाईल आणि 9 म्हणजे सम येईल. तुम्ही बघा, 8 एके 8, 8 दुने 16, एकावर 6 16. त्या 1 आणि 6 ची जर बेरीज केली तर उत्तर किती येतं? 8 पेक्षा 1 अंक घटला की नाही? 8 त्रिक 24, 2 आणि 4 7 पेक्षा 1 अंक घटला की नाही? घटत घटत जात आहे. आता 9चा पाडा बघा, 9 एके 9, 9 दुने 1 आणि 8, 9 त्रिक 2 आणि 7, 9 चौक 3 आणि 6. घरी गेल्यावर 9 दाय 90 पर्यंत बघा, उत्तर 9च येणार. सम विषम आहे पण समावर आणलं, कारण सम चरण दृष्टी विटेवरी त्याचे चरण सम आहेत, म्हणून राम तत्व सम आहे. मग कृष्णाला तुम्ही नाव ठेवता का? नाही. आमच्याकडे मंत्र असा आहे किंवा आपल्याकडे मंत्र असा आहे, राम कृष्ण हरी. रामाचा आचार आणि वाकडेपणातून लोकांना सरळ करत असताना कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार प्लस राम कृष्ण हरी. विठ्ठल स्वतःसाठी अष्टमी निवडली. आपल्याला कथा भाग सर्व माहिती आहे. ती देवकी, तो श्राप, आकाशवाणी या सगळ्या गोष्टी झाल्या.
भगवंतांना प्रगट झाल्यावर त्या कारावासामध्ये सांगितलं की मला जर सुरक्षित करायचं असेल तर मला गोकुळामध्ये घेऊन जाणेही गोकुळाला, मला तिथे रक्षित करण्यासाठी वसुदेवजी घेऊन गेले. यमुनाजी आडवी आली, मग तिला दर्शन मिळालं. तिथे गेल्यानंतर योगमायेला घेऊन वसुदेवजी आले. कंसाच्या समोर ती आकाशात प्रगटली आणि तिनं सांगितलं, अरे तुझं लागी मला काय मारण्याचा प्रयत्न करतो. अरे या जगाची शक्ती आहे. आकाशात वीज म्हणून लोप पावली आणि तिनं सांगितलं, अरे तुला वधित करणारा माझ्या अगोदरच त्याचं निर्माण झालंय, तो प्रगटलाय आणि तो गोकुळामध्ये. असं सांगितल्यानंतर महाराज तो कंस त्यानं ऐकलं होतं, मला मारणारा काळा आहे, तो वेडा झाला, आता काय करावं काय करावं. इकडे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गुडिया तोरणे करीती कथा गाती. एवढा आनंद नंद उत्सव सुरू झाला महाराज. जय कन्हैया हाती घोडा पालकी, जय कन्हैया लालकी. सुंट वडे एकमेकाला वाटतायत काय लोण्याचे गोळे. आजही कृष्णाष्टमीला वृंदावनात लोण्याच्या गोळ्यांचा असा भडीमार असतो. कारण लोक एवढे वेडे झाले होते, ते बालरूपच एवढं सुंदर होतं आणि एवढं देखणं होतं की बघायला आलेला साधा राहतच नव्हता, तो वेडा होऊन जायचा. देव